सुप्रभात मंडळी. आज आपण जात आहोत कर्जतला एक मान्सून राईडला नितीनसोबत. आणि पहिले आपण करणार आहोत कर्जतला कोंढाणा लेणी, तिकडची विठ्ठल मूर्ती बघायची आहे आणि पळसदरीला जाणार आहोत. आणि आपला पहिला मीटअप पॉईंट आहे जैनपेठीला पनवेलला. आणि आज आपल्याबरोबर 40 अजून रायडर आहेत. चला बघू, पुढच्या मीटअप पॉईंटला भेटू. चला मग. श्री गुरुदेव दत्त. हे आमच्या इकडचं देऊळ आहे आणि आपली गाडी रेडी आहे निघायला. चला मग निघू. आपण पहिलं पोचलो आहोत पहिला मीटअप पॉईंटला जैनपेठीला. तर आता रायडर्स आलेले आहेत, तर तुम्हाला लाईनअप दाखवतो बाईक्सच्या. ही बघा 40 आहेत. तर हे अशी आपली लाईनअप आहे. 40 गाड्या आहेत. बघा ही आपली गाडी. सगळ्या प्रकारच्या गाड्या आहेत. ऑल CC राईड आहे. बघितली लाईनअप, केवढी मोठी लाईनअप आहे. तर आता तिकडे इंट्रोडक्शन चालू आहे. चला आता इथे इंट्रोडक्शन चालू आहे. जर तुम्ही घरबसल्या हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला सुद्धा येणाऱ्या पुढच्या राईडमध्ये जॉईन व्हायचं आहे. तर मंडळी आजच्या राईडबद्दल सांगतो शॉर्टमध्ये. हे आपले मित्र आहेत. आपल्या चांगला त्या लेणी आहेत आणि सुंदर असं वरून धबधबा वाहतो तो पाहायचा आहे. त्याच्यानंतर पळसदरीमध्ये श्री स्वामी समर्थ यांचा भट पाहायचा आहे. आणि सुंदर अशी विठ्ठलाची मूर्ती आहे अंदाजे 80 ते 100 फुटाची. तर ती सुद्धा आपल्याला पाहिजे, कारण कालच होती आषाढी एकादशी. तर त्यानिमित्तानेच आम्ही प्लॅन छोटासा शॉर्ट ब्लॉगचा केलेला आहे. तर हा जो माझा जनसमुदाय आलेला आहे, माझी जी फॅमिली आलेली आहे, त्यांच्याशी इंट्रोडक्शन करूया फटाफट, कारण एवढ्या सगळ्यांचा घेत बसलो तर 1 तास होईल. सगळ्यांचं नाव विचारूया आणि कुठून आलेत ते विचारूया. आणि व्हिडिओच्या शेवटी आपण एक्सपिरियन्स विचारूया कसा काय असणार आहे. आणि त्याच्यानंतर थोडेसे राईडचे इन्स्ट्रक्शन देऊया आणि राईडला सुरुवात करूया. अजूनही आता 7:45 वाजले, 7ची वेळ होती, पण अजूनही 5-6 रायडर यायचे बाकी आहेत. तर हरकत नाही, ते आल्यावर डायरेक्ट त्यांना घेऊन पुढची राईड कंटिन्यू करूया. तर इथे पाहू शकता हे 2 गटामध्ये विभागलेले आहेत. इथे विराट कोहलीवाले, तिकडे रोहित शर्मावाले, असे आपण गट विभागले. तर हे सगळे आपले इथे सगळे आहेत. ते पहिल्यांदा जे नवीन आलेले त्या सगळ्या मंडळींना मी एक साईडला, म्हणजे जे जुने आहेत ते त्यांना त्यांचे चेहरे बघतील आणि राईड करता करता आपापसात अजून मित्रता वाढेल. आणि इथून आपली ही सगळे हे दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा सगळे आलेले आहेत. इथे व्लॉगर सुद्धा आहेत, त्यांना सुद्धा बघा. तिथे छोटे आहेत. पाऊस आणि मेन म्हणजे मान्सून राईड आहे, तर पाऊस तर पडलाच पाहिजे, पडतोय. तर फटाफट आलात ते बॅकअप आहे ना, ते टेन्शन करू नका. 2 कॅमेरे मागे आहेत तुझ्या. जय हरमलकर भांडू सगळे कल्याण. प्रथमेश बोबले फ्रॉम मालाड. चिंतामणी घाणेकर, नालासोपारा विरार, पण आलो डोंबिवलीवरून. आता देवळीकर. हॅलो, मी मालाडचा चॉकलेट हिरो. राहुल तनपुरे सांगता.
कांबळे बदलापूर. त्याच्या भावने आला आता पण सांगतो, दर व्हिडिओ मध्ये सांगतो मी. सचिन सूर्यवंशी. आणि आले की एकमेकाला शोधतात. विश्वनाथ लोखंडे भाऊ बोलले कर्जतवरून येते या मी कर्जतवरून इथं आलो सगळ्यांचं इंट्रोडक्शन करायला. आता नाहीतर मी इथून कर्जतला कर्जतला आलो. जाणार. हा माझं गावच करत होते. ए नितेश राहिला. नितेश कदम कांदवडी. दत्तात्रय घोडे रमेश सुर्वे घाटकोपर. कोण आहे? श्री राहिला. हा शरद मध्ये का? त्या बाहेर. काय झालं? सगळ्यात यंगेस्ट रायडर. आणि आपल्या टीममध्ये चालू आहे. देवीजी मॅडम. तर पटापट आता पावसाला सुरुवात झाली, रेनकोट घालूया कारण सगळेच दिसतील. आमचे राहिले. शॉर्ट आता आपण निघत आहोत तिकडनं. आता आपण ब्रेकफास्ट करायला जाणार, तर चला मग निघू. रात्री नाही झोप एक्साइटेड लोक मित्रांची सहल निघणार हाय. व्ह्यू सुंदर खूप गाणे ऑन लूप मेमरीज हार्डकोर बनणार हाय. मित्रांची मस्ती ही प्लॅन जबरदस्ती तरी एन्जॉय करणार हाय. Soy arena, oh so bright. Baila conmigo toda la night. El ritmo suena, can you feel? Move your body, it's so real. Vuélvete loco, don't stop now. Sigue el ritmo, I'll show you how. Fuego en el aire, burning high. Feel the heat bajo el sky. Baila, sin parar. Shake your body, shine like star. Baila, en el mar. Keep it going, no queda igual. Luna llena, shining down. Pies descalzos on the ground. Latido fuerte, boom, boom, boom. Take me higher, feel the zoom. Ooh, yeah. Break it down, feel the sway. Cerca de mí, don't run away. Tempo beats, let's ignite. Dance with me. Start floating to the sky. The summer was alive, going to the end of time. I can see the daylight. I swear, perfect.
than just perfect story. तर मित्रांनो आता आपण पोचले का हॉटेलला. तर तुम्ही बघू शकता सगळं हॉटेल. आता हे सगळे आपले मित्रमंडळी आहेत, हे थांबलेत, हे बघा. तर आता आपण पोचलेलो, आता आपण वरती जातो आहे. तर आता आम्ही तुम्हाला वरती दाखवतो काय काय आहे. हे बघा गाडा, बघा गाडा किती आहेत बघा, 40च्या वरती आहे. ही एक्सपिरियन्स असते राईडची. चला आता आपण पुढे भेटू. तर मित्रांनो आता आपण आलेलं आहे, आता आपण आज जाऊया. आता दाखवूया नाश्ता करतात लोक, तर आपण बघू शकतो. चला सगळे नाश्त्याला बसलेत. काय करतोय? नाश्त्याला थांबलोय. आपले मित्र आहेत तिथे, त्यांच्याशी जरा बोलू. हे बघा सगळे सूरज, कसं वाटतं राईड आता? अरे एक नंबर राईड चालली आणि आजच्या राईडला म्हणजे रेकॉर्ड ब्रेक झालाय खरं सांगायचं. कारण याच्या अगोदर 40 जणांचा रेकॉर्ड होता रेवदंड्याचा, आहे ना. रेवदंड्याला 40 जणांचा रेकॉर्ड होता, आज जास्त आहेत, आज जवळ 50च्या आसपासला आहेत. म्हणजे हां 60 आहेत ना, मग 60 आहे. म्हणजे जवळजवळ 20-22 जणांचा ग्रुप एक्स्ट्रा झाला आहे आमच्यामध्ये. तरी पण अरेंज झाला. हा जो बसलेला ग्रुप सर्व दिसतोय, हा आमच्याच बरोबर आलेला ग्रुप आहे. आणि याचे करते करविते आहेत ते नितीन पाष्टे सर आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली सर्व चाललं. आणि आमचे दुसरे मुरसाफीचे अध्यक्ष समोर बसलेत. हां, आमचे छोटे छोटे ग्रुप्स असतात, छोटे छोटे राईड्स असतात, पण बऱ्यापैकी मोठेच राईड असतात, छोटे असं नाही म्हणता येणार. पण आता मागच्या वेळेला कर्नाटक, कोल्हापूर सर्व राईड आम्ही करून आलो आहे. एकदम सक्सेसफुल राईड झाले. तुर्ता मी आता मोरे सरांकडे देतो. मोरे सर काहीतरी आपल्याला बोल. सर्वप्रथम सूरज नागवेकर यांचं चांडळ चौकडीमध्ये सहर्ष स्वागत आहे. तर माझी इच्छा आहे की तुम्ही चांडळ चौकडीच्या ग्रुपला यावं. हां, तुम्ही तुमच्या सौला समजावून सांगा, जरा तिची मनधरणी करा, तिला जे काय पाहिजे ते द्या. पण जेव्हा पण अरेंज करतो राईड तेव्हा या. हां, छोट्याशा राईडला, मोठ्या राईडला या, कारण आम्हाला तुमची खूप गरज असते हो. हां, प्लीज या. आम्ही तुम्हाला खूप मिस करतो, खूप मिस करतो आम्ही तुम्हाला. आणि तुमचे ब्लॉग पण बनवतात. या, बोलायचं आहे. तुमचे मनस्वी आभार बायकोला थोडा वेळ बाजूला ठेवून आमच्यासाठी वेळ काढल्याबद्दल. असाच आम्हाला तुमचा अमूल्य वेळ द्यावा. मला असं म्हणणं आहे की सूरज आमच्याबरोबर नसतोच जास्त करून, पण त्याने यावं आमच्याबरोबर जास्तीत जास्त. आम्हालाही जरा बरं वाटेल. आज खूप मजा आली राईडला. कुठली कर्जत राईड आहे. बघा नाश्ता पण आलाय मस्त वेगळी. वडा वडा. हाय सगळ्यांना हॅलो. आज आम्ही आलोय कर्जतला, नमस्ते कर्जत हॉटेलमध्ये आलोय आज. आणि आज सगळे राईड एन्जॉय करतोय. तुम्ही पण आम्हाला जॉईन व्हा, तो यू कॅन ऑल्सो एन्जॉय. अध्यक्ष नमस्कार. खूप छान पद्धतीने राईड झाली. खूप चांगल्या पद्धतीने सगळ्यांनी सपोर्ट केला, व्यवस्थित आले. आणि बस अशीच इथून पुढे राईड चांगली होईल. आणि तुम्ही बघत राहा ब्लॉगमध्ये सूरजच्या. आता हे नाश्ता आलेले आहेत, नाश्ता आता सुरुवात करत आहेत. नाश्ता करून द्या. चला, थँक्यू. इथे पण आपले रायडर्स आहेत बसलेले या टेबलावर. इथे आपले विशाल भाऊ बसलेत, राजेश सर बसलेले आहेत. आणि उपवास आहे. आणखी वहिनी आहेत आणि
मित्र आहेत. इथे पण आपले ग्रुप आहेत. नवीन आहेत सगळे ग्रुप त्यात वाढलेले आहेत. फुल मजा चालली आहे. मजा मस्ती. एक 65 इयर्स ते आहेत विनोद. आज इथे पण आपले मित्र बसलेले आहेत. चिंतामणी त्याला नाश्ता केला की नाही? चला आता आपण पण नाश्ता करू. फुल मजा चालली एन्जॉय. इथे पण आपले ग्रुप आहेत. आणि इथे एक आपला एक जुना रायडर आहे. तो आपला लपवत आहे ते चेहरा. कसं वाटतं? एकदम मस्त. हो. आणि इथे आपण बसलेलो आहे. चला मग आपण नाश्ता करू. A few moments later. आता आपलं काउंट झालेलं आहे. नाश्ता करून झालेला आहे. आता आपण तिसरा मीटअप पॉईंटला जाणार आहोत आणि तो आहे कोंढाणा केव्ह. आता आपण तिकडे जाणार आहोत. तर पहिला मीटअप पॉईंट आपला झालेला, सगळ्यांची भेट झालेली होती. दुसरा मीटअप पॉईंट आपला नाश्ता होता आणि तिसरा मीटअप पॉईंट आता आपला कोंढाणा केव्हला जायचं आहे. आता आपण तिकडे जाऊ. आता सगळे रायडर्स निघत आहेत. तर आपण पण निघू आणि तुम्हाला तिकडेच भेटू. चला पुढे भेटू. बंद करू. आपण थांबावंच लागेल तुला. लडाख लाईट करतोय. लडाख लाईट. हा कोंढाणा केव्हचा जायचा रस्ता आहे. खडबडीत आहे. लडाखची बघा नजारा आहे बघा. लडाखची फील येते. ऑफ रायडिंग एकदम. तिकडे समोर वॉटरफॉल आहे. ते नाही दिसणार गेलं. तर आपण आता जातोय. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे टोकर्ण केव्हमध्ये. आता आपण वर जाणार आहे. म्हणजे चालत जायचं आहे. असं करत तिकडे वर इकडे चालत जायचं आहे. आणि पाऊस आहे म्हणून जाऊया आणि तुम्हाला पण दाखवू कसं चालायचं ते एक्सपिरियन्स. चला जाऊ. तर मित्रांनो आता आपण वर चढतोय केव्हच्या इथे जायला. तर असा रस्ता आहे थोडा असं वरती जायचं आहे आणि खाली असं तसं चालायचं आहे फक्त. चला चला लवकर जाऊया.
तर आपण वरती भेटू. तर मित्रांनो आपण थोडं वरती पोचलोय. तर असं एक काहीतरी आहे, एवढी जागा आहे. चढा जरा लेफ्टला पण जा, लेफ्टला. तसं गाईस बघू शकता इथे हिरवी हिरवी छोटी छोटी झाडं आहे, गवत उगवलेलं आहे. घरी देवासाठी दुर्वा नेणार आहे आज आम्ही. हे लवकर लवकर. आपण वरती जातोय. आजोबा जे कोणी असेल अशा प्रकारे निकम सर माहिती देतात या कर्जाच्या झाडाचं तर आपण वरतीच भेटू तुम्हाला. इकडे खूप गर्दी आहे, चालायला प्रॉब्लेम होते. मग आपण तुम्हाला घरी वरतीच भेटू. काय आजोबा ते आता काहीतरी बोलतायत, ते तुम्हाला दाखवते. तर चला, ते काहीतरी तुम्हाला आपल्याला दाखवत आहेत. तर 50-60 लोक आले. तर आपण बघूया. की आधी मानव पहिला ह्या काळाचं काहीतरी वापरत होते, जे पुढून आणि मागून पण घालायचे वस्त्र, ज्याला आता सुधारित भाषेमध्ये चड्डी असं म्हणतात. बस समाधान. चला आता वरती जाऊ. तर आपण पुढची जर्नी स्टार्ट करतोय. फोटो कशन झालेले आहेत आणि आता आपण पुढे जातोय. आणि आता आम्ही सुरू केलेलं आणि पाऊस पण आलेला आहे, चांगलं आहे. आता आम्ही जात आहे, तुम्ही डायरेक्ट वरती भेटू. चला वर पुढे. इथे रिव्हर क्रॉसिंग आहे, ते वॉटर क्रॉसिंग आहे. फोर्स बघा मी केलेली. आता हे येतात. ओके चल. त्यांची मला मदत करावं लागेल, तर आपण पुढेच भेटू. म्हणतो कधी कधी वाटतं मनासारखं जगूया. बरोबर. चौकट सारी मोडेनं म्हणतो, मनासारखे जगेनं म्हणतो. परी नेमका येऊन छळतो, प्रश्न एककातील. लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील. जेलीचं पाऊस चिंब भिजावे. वाटतं कधी पावसामध्ये चिंब भिजावं. मी कोकणातला आहे. झेलीचं पाऊस चिंब भिजावे, सुचेल गाणे तिथेच गावे. मोडीचं शिंगे व्हावे, वासराचं सामे. लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील. मस्त मस्त. मित्रांनो आपल्याला मध्ये मध्ये रिव्हर्स भेटत आहेत आणि कसे क्रॉसिंग करतात ते बघा. आता मध्ये मध्ये रिव्हर भेटते. ही तर जास्त खाई वाटते मला, ही मला इझी वाटते. 60 चल रहा है, उनको पता है आज ना कल होना ही है. तो अभी कर लेंगे. तर ना आपण याला क्रॉस करूया. तर बघूया कसा क्रॉस करायचा. तेव्हा आणि इथे वॉटर क्रॉसिंग खूप हार्ड असतात आणि डोंगरावर आहे, म्हणून वॉटर क्रॉसिंग करायला लागते. आणि आता आपण तो क्रॉस करू आणि पुढे बघू अजून कुठले वॉटरफॉल आहेत. तर चला, तर तुम्हाला एक दाखवतो. तर हे एवढं जवळून तर तुम्हाला पुढेच वरती जातो. आता माझी रिव्हर क्रॉसिंग झालेली आहे, तर त्यांची बघूया रिव्हर क्रॉसिंग. पाऊस पण सुरू झाला. चला आता तुम्हाला वरतीच भेटतो. तर पाऊस आलेला आहे, तर चला वरतीच भेटू. ह्यांना तर येणं वेळ लागेल. हे बघा कोण कोण बसते, कोण कोण वर गेले. कुठपर्यंत पोहोचवलाय? आता तर थोडा वर बाकी आहे ना अजून. हां तर चला वरती जातो. फ्लो बघा खाली. चला आता वरती जाऊ. चला थोडा तुम्हाला रस्ता दाखवतो, नंतर मलाच चढायचं. तर मित्रांनो इकडे अजून एक क्रॉसिंग आलेली आहे, तर तुम्ही बघू शकतात. हे बघा, तो बघा वरतून बघा. तर तुम्हाला बघा पुढे जाऊन दाखवतो. तो बघा वरती वॉटरफॉल आहे. मस्त मस्त एक वॉटरफॉल आहे. आणि इकडे तर मस्त एक वॉटरफॉल आहे. इथं मच्छर टाईप काहीतरी पण आहे. तर झाले असतील तर आपण आता क्रॉसिंग करू. नमस्कार मंडळी, आता आपण आलेले आहे तिसऱ्या नाही तर चौथा वॉटरफॉलला. आणि इथे पण क्रॉसिंग करायची आहे आणि थोडं वर अजून जायचं आहे. आणि अजून थोडा वेळ लागेल पोचायला. मग इकडे एक वॉटरफॉल आहे तिकडे एक समोर. आणि क्रॉस कोंढाणी लेणी आहे. आणि याला क्रॉस करून
खूप हजारो वर्ष जुनी लेणी आहे. खूप हजारो वर्ष जुनी लेणी आहेत आणि त्याबरोबर धबधब्यामध्ये सुद्धा मजा करायची. आणि या धबधब्यासोबत मध्ये पण मजा करायची आहे आणि डायरेक्ट आता वरतीच भेटू आणि मग हेच आहे. आता आता मग आलेलो आहे, पोचलेलो आहे. तर हा बघा लेणी. आता आम्ही पोचलेलो आहे. यस 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 फायनली एवढं ट्रेकिंग करून पोचलेलो आहे. तर तुम्ही बघू शकतात तिकडनं रस्ता आहे जायला वरती लेणीकडे. आता बघू वरती जाऊन तुम्हाला पण दाखवू जर भेटलं तर. वरतून पाणी येते तर आपण पुढचा प्रवास करू वरती जायला. तर ही वगैरे तर मित्रांनो आता इकडे माहिती दिलेली आहे KFC वगैरे माहिती दिलेली आहे. काय काय स्ट्रक्चर्स आहेत त्याची माहिती दिलेली आहे, तुम्ही वाचू शकतात. आणि मग इकडनं झाल्यावर आपल्याला वर जायचं आहे. अभी नॉन प्रेडिक्टेबल आहे ना. मग तिकडे वरती कुठे केव. चला वरती अशी चढण आहे ते बघू शकतात. चढायचं आहे. तो बघा लेणीचा धबधबा. तर थोडासा चालत तिकडे काय केव्ज वगैरे दिसत आहेत तिकडे तुम्हाला आता दाखवू. तर चला आता वर तो लेणीचा धबधबा मस्त आहे. हा बघा लेणीचा धबधबा. सुंदर धबधबा. तर हा बघा लेणीचा धबधबा. आता आपण डोंगरावर पोचलो. हा बघा धबधबा. इथे केव्ज आहेत समोर धबधबा आहे. तर केव्ज दाखवतो बरं चला. तर हे बघा आतमध्ये आहे लेणी. हा केव्ज आहे आणि आतमध्ये आहे लेणी. आणि हा बघा धबधबा साईडला मोठा धबधबा. तर फायनली आपण पोचलो. वाव वॉटरफॉल आहे. आणि असं पाणी पण येते बघा इकडनं. बाकी सगळे वरती आहेत. बघा वाव बघा. बघा वाव बघा बघा आमची राणी. पाणी बघा. वाव हा धबधबा लेणीचा धबधबा. सुंदर असा धबधबा आहे. फायनली आपण वरती बसलो टॉपवर. फेकून विकून तर आपण फोटोग्राफी करूया आणि मग वरती जाऊया. वाव आता आपण आलेलो आहे. आता तुम्ही बघू शकतात हा बघा धबधबा. आपण टॉपपर्यंत केव आहेत आणि इकडे पण काय काय स्ट्रक्चर्स आहेत मागे लेणी वगैरे. हा लेणीचा धबधबा. तुम्हाला केव्स पण दाखवतो. ही लेणी आहे बघा. ही पूर्ण लेणी आहे. सुंदर हा धबधबा आहे. बघा मंडळी कसं वाटतंय नक्की सांगा कमेंट करून आणि लाईक करा या मेहनतीला. सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून आपलं खूप बाकी आहे. तो पण आपल्याला रात्र होतील
आपल्याला माहीत नाही तो पण आपल्या रात्र होतील, पण बघूया आता. तुम्ही एन्जॉय करा, मी पण खूप एन्जॉय करतो. मंडळी यासाठी केला आत्ता हा बघा दृश्य, बघा इकडचं दृश्य. हा कोंडाणा केव्स आणि हे कोंडाणा लेंडी. हे बघा आधी फोटो काढू शकतात. पाणी पाया वगैरे मस्त धबधबा आहे समोर वगैरे आणि पाऊस पण चांगला आहे, पावसात पण चांगला आहे, पण इकडे मच्छर खूप असतात. त्या लेणी आतला तर हा मित्रांनो कोंडाणा केव्स. हा बघा मस्त आहे ना, मस्त असा केव्हचा बाहेर मस्त एकदम स्ट्रक्चर टाईप आहे. तिकडे पण आहे, तिकडे जावे नाही जावे आपल्याला ना माहीत. तिकडे सगळे हजारो जुने केव्ज आहेत आणि कसे डिझाईन्स केलेले आहेत. खूप टाईम लागला असे डिझाईन्स वगैरे करायला. आणि या वॉटरफॉलचं इकडेच बनवलेले आहे, किती चांगले. काय लोक आंघोळ वगैरे करतात, गर्दी खूप आहे त्या वगैरे. आणि अजून काय बघू शकतात. तर मित्रांनो आता आपण आपलं झालेलं आहे, आता खाली आलेलो आहे. तर तुम्ही पाहू शकता धबधबा. इकडनं तर नाही दिसत आहे तो, पण हा बघा इथून बघा. हा बघा हा वरचाच धबधबा आहे. हां आता आम्ही परिस्थितीला जाणार आहोत, पण त्याच्या आधी आम्ही जेवणार आहोत. तर चला परत जेवायला जाऊ. बघून घ्या. आता डायरेक्ट आपण तुम्हाला जेवायला भेटू. A few moments later. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे जेवायला. तर तुम्ही बघू शकतात आता आमचं झालेलं सगळं निघून तुम्ही बघू शकता. बघ जेवायला आलेलो आहे, नाव बघा. चला आता आज जाऊ. बघा आतून असं आहे, सगळे जेवत आहेत, वरती पण आहे. कशा जेवायचं, समोर बंदूक आहेत. तर चला बघू आता जागा आणि तुम्हाला जेवण टाकणार. यांना ओळखता का तुम्ही? हे कोण आहेत? हे आहेत निळू फुले. सुप्रसिद्ध कलाकार, आपले जुने मराठी कलाकार निळू फुले. तर मित्रांनो आता आम्ही निघालो आहे हॉटेलमधून. जेवून मस्त जेवण होतं. आणि आता आम्ही जाते पंचायतन मंदिर आणि तिकडे जाईल. हां आणि पंचायतन मंदिर आता निघायची तयारी चालू आहे. हे बघा. तर
जायचं आहे तर निघायचं आहे. गाडी रेडी आहे, सगळे रेडी आहेत. तर आपण आलेलं पंचायत मंदिर, पण त्याच्या आधी आपण स्वामींच्या मठाला जाणार होतो, पण नाही जाऊ शकत क्योंकि तिकडे गर्दी खूप होती. म्हणून तिकडे टाईम गेला असता, जास्त वेळ लागला असता, म्हणून आम्ही इकडे आलो आहे. तर याच्या आधी पण आम्ही आलो होतो भेट द्यायला पंचायत मंदिरला. पण आता हे बघा, हे माझ्या मागे पंचायत मंदिर. ह्याच्या आधी पण आपण आलो होतो पंचायत मंदिरला. ते तुम्हाला दुसऱ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसलेलं असणार, तुम्ही बघितलं असणार. तर मी इकडेच संपवते हा ब्लॉग. तर चला मंडळी, केली आहे तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. बाय.